नमस्कार, मी अश्विनी अभिजित ननावरे। आज मी आपल्याला 21 दिव्यांग प्रकारापैकी पूर्णतः अंध या दिव्यांग प्रकाराची माहिती सांगणार आहे। पूर्णतः अंध व्यक्ती ओळखताना आपण हे बघतो की ज्यामध्ये दृष्टीचा पूर्णपणे अभाव आहे, डोळे जन्मतः बंद आहेत किंवा डोळ्यांमध्ये कोणत्या तरी प्रकारची विकृती आहे असं आपल्याला दिसून येतं। आणि हे होण्यासाठी कारण काय असू शकतात किंवा त्याची झाल्यानंतर लक्षणं काय दिसून येतात हे आता आपण बघूया। तर कारणांमध्ये पहिल्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जन्मापूर्वी, जन्माच्या वेळेला आणि जन्मानंतर अशा 3 प्रकारांमध्ये आपण कारणं बघू शकतो। कारण की जन्माच्या आधीसुद्धा काही अपघात झाला असेल आईला किंवा काही मोठा आजार झाला असेल तर त्याच्या औषधांच्या परिणामाने असेल किंवा इतर गोष्टींमुळे सुद्धा त्या बालकाला किंवा मुलाला ते दिव्यांगत्व येऊ शकतं। त्यानंतर जन्माच्या वेळी जर ऑक्सिजनची कमतरता झाली असेल किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली असेल त्याच्याने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांगत्व येऊ शकतं, हे आपण बघतो। त्यानंतर जन्मानंतर सुद्धा अपघात असेल, डोक्याला मार लागला असेल, इजा झाली असेल, डोळ्यांना काही इजा झाली असेल तीव्र स्वरूपाची तरीसुद्धा पूर्णतः अंधत्व येऊ शकतं। त्यानंतर या व्यक्तींमध्ये डोळ्यांची जी समस्या आहे ती कुठल्या स्वरूपामध्ये आहे, म्हणजे त्याचं स्वरूप तीव्र आहे किंवा अतितीव्र आहे किंवा सामान्य आहे, हे पण आपल्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली बघावं लागतं। यामध्ये काचबिंदू किंवा मोतीबिंदू हे कारण ठरू शकतात, कारण की याचा जर योग्य वेळी उपचार केला गेला नाही तर कदाचित अंधत्व येण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलेलं आहे। अजीवनसत्वाची कमतरता यामध्ये आपण बघतोच की पोषण आहार हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे, तर तो सगळ्या वेगवेगळ्या प्रकाराने किंवा वेगवेगळे जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये गेलेच पाहिजेत। पण डोळ्यांसाठी महत्त्वाचं आवश्यक आपण बघतो तर अजीवनसत्व आहे, तर तो आपल्या रोजच्या आहारामध्ये पपई, शेवगा असेल किंवा गाजर असेल किंवा हिरव्या पालेभाज्या आहेत हे आपण लहानपणापासूनच मुलांना दिलं गेलं पाहिजे। किंवा जेव्हा आई गरोदर असते तेव्हासुद्धा त्या आईने पोषक आहार घेतला तर पुढे येणारे वेगवेगळे दिव्यांग प्रकार आहेत तर ते टळू शकतात। त्यानंतर उच्च रक्तदाब असेल किंवा अनियंत्रित मधुमेह असेल तर याच्यावरती सुद्धा वेळोवेळी उपचार केले गेले पाहिजेत। म्हणजे जर मधुमेह असेल तर हे कारण ठरू शकतं, कारण का तर जर मधुमेह व्यक्तींना त्यांची जी रक्ताची तपासणी करणं जसं गरजेचं आहे त्याचनुसार त्या शरीरामध्ये जो आपल्याला उच्च रक्तदाब असेल किंवा साखरेचं प्रमाण आहे तर ते सुद्धा नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे। नाहीतर जर त्याच्यावरती योग्य वेळी उपचार केले नाहीत तर त्याचं स्वरूप जास्त मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सुद्धा शरीरातील इतर अवयवांवर जसा परिणाम होतो तसा डोळ्यांवरती सुद्धा होऊ शकतो। अंधत्व येईलच असं सांगता येत नाही, कारण की त्याच्यावर जर वेळेवर उपचार झाले तर ते टाळताही येऊ शकतं। आपण पाहिलेलंच आहे की वेगवेगळी कारणं आपण बघतो किंवा लक्षणं बघतो, त्याच्यामध्ये पूर्णतः अंधत्व आल्यामुळे व्यक्तीच्या गतिशीलता आणि जो नेहमीची हालचाल आहे त्याच्यावरती खूप परिणाम झालेला दिसून येतो। तर त्या व्यक्तीला आपण बघतो की पूर्णतः अंध व्यक्ती चालताना अडखळते किंवा एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा आधार घेऊन चालत आहे, हे पण एक लक्षण आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर उर्वरित इंद्रियांचा जास्त वापर करणे किंवा त्याच्यावर भर देणे, त्याचा उपयोग करणे हे सुद्धा आपण पूर्णतः अंध व्यक्तींमध्ये बघू शकतो। उदाहरणार्थ एखादी वस्तू आपण बघतोय तर वस्तू आपण शक्यतो आपण जे ज्ञान घेतो आपण पाहिलेलं आहे की आपल्याला जी दृष्टी आहे त्याच्या माध्यमातून 83% ज्ञान हे आपल्याला दृष्टीच्या माध्यमातून मिळतं आणि उर्वरित ज्ञान हे आपल्याला इतर इंद्रियांच्या माध्यमातून आपण घेत असतो। तर कितीतरी मोठा भाग हा आपल्या दृष्टीच्या माध्यमातून पूर्ण होतो, जसं अनुकरण करणं असेल, अनुभव घेणं असेल, रंग ओळखणे असेल किंवा छोटे छोटे जे सूक्ष्म बदल आहेत किंवा जे आपल्याला शाब्दिकेतून शक्यतो सांगता येत नाहीत असे जे दृष्टीने घेणारे अनुभव आहेत ते आपण खूप ह्या व्यक्तींमध्ये समस्या त्यांना येतात हे बघू शकतो। त्याच्यामध्ये आपण जे उदाहरण मी सांगत होते की दृष्टी म्हणजे आता सूर्य आहे किंवा घाटावरचा रस्ता आहे किंवा हे काही गोष्टी आपल्याला ह्या स्वतः प्रत्यक्ष अनुभवायला लागतात, तर ते आपण शब्दातून सांगू शकत नाही, तर याच्यावरती मर्यादा येते। नंतर ह्या व्यक्तींमध्ये आपण बघतो की उभे राहणे, चालणे किंवा शरीराची ठेवण जी आहे, कारण समोर कोणती दिशा आहे किंवा समोर कोण बसले किंवा कोणत्या वस्तू आहेत ह्याचा अंदाज न आल्यामुळे आपल्याला ह्या व्यक्तींच्या शरीराच्या ठेवणमध्ये थोडासा बदल झालेला दिसतो।
पण हे आपण सगळ्या जर गतिशीलता आणि वातावरणाचा परिचय ह्या प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं किंवा त्याची माहिती जर दिली तर ह्या गोष्टी खूप प्रमाणात आपण टाळता येऊ शकतात. किंवा काठीचा उपयोग आहे किंवा पांढऱ्या काठीचा आपण उपयोग कसा करायचा हे पण जर ते विद्यार्थ्यांना सांगितलं किंवा व्यक्तींना आपण त्याचं ज्ञान दिलं तर त्यांचं दैनंदिन जीवनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे ते व्यतीत करू शकतात. आपण आता बघणार आहोत की शीघ्र हस्तक्षेप पूर्णतः अंध विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारे आपण करू शकतो. आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी मूल हे पूर्णतः अंध आहे आपल्याला समजले, पण समजल्यानंतरसुद्धा नुसतं आपण गप्प राहणं उपयोगाचं नाही. तर त्याच्यामध्ये आपण योग्य तो उपचार करणं गरजेचं आहे, त्याला योग्य सेन्सरी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, त्याला अर्ली इंटरव्हेन्शन कुठल्या प्रकारे आपण देऊ शकतो तर त्याच्यासाठी उपाययोजना करणं आणि त्याला त्या अर्ली इंटरव्हेन्शन सेंटरमध्ये तपासणीसाठी पाठवणं. कारण की कदाचित तो पूर्णतः अंधत्व आहे तर त्याच्याबरोबर काही वेगळं दिव्यांग आलेलं नाही आहे ना, किंवा अजून त्याला कोणत्या सेन्सरी ट्रेनिंगची गरज वेगळ्या पद्धतीने देण्याची गरज आहे का, थेरपीची गरज आहे का, ते आपल्याला बघावं लागतं. 0 ते 6 वयोगट हा खूप महत्त्वाचा मानला जातो. तर या वयोगटातील जर मुलं असतील तर त्यांचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने न होता उशिराने होत असतील, वाढीचे टप्पे काहीतरी बदललेले जाणवत असतील तर तेव्हासुद्धा आपण धोक्याची घंटा लक्षात घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचं आहे की त्या मुलामध्ये कुठली तरी अक्षमता किंवा दिव्यांगत्व आलेलं आहे तर तो स्वीकार करणं हा खूप भाग महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला समजले की बाबा कोणत्या प्रकारचं दिव्यांगत्व आहे त्याच्यावरती आपण शीघ्र हस्तक्षेप म्हणून जाणून घेतलं की त्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपण उपचारांसाठी किंवा माहिती घेण्यासाठी पाठवलेलं आहे. त्याच्यानंतरसुद्धा आपण महत्त्वाचा भाग म्हणजे की त्याच्यासाठी योग्य असलेले डॉक्टर किंवा तज्ज्ञ व्यक्ती तर त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना कोणत्या साहित्य साधनांची गरज आहे किंवा कोणत्या प्रकारचे अजून समुपदेशन करण्याची गरज आहे तर ते त्याला दिलं गेलं पाहिजे. उर्वरित इंद्रियांचा वापर, मगाशी मी म्हटलं की आपण डोळ्यांनी 83% ज्ञान घेतो तर उर्वरित इंद्रिये कुठल्या प्रकारे वापरली पाहिजेत तर त्याचं ज्ञान घरापासून सुरुवात केली पाहिजे. समजा मूल हे लहान आहे तर तेव्हा आईने आपल्या मुलाला अगदी आवर्जून जवळ बसून न घेता जेव्हा जेव्हा त्या गोष्टी घडत असतात, उदाहरणार्थ स्वयंपाक करताना असेल किंवा त्याला बाहेर फिरायला घेऊन गेले असतील किंवा आंघोळ घालताना असेल किंवा कपडे घालताना असेल, ज्या ज्या वेळेला ती गोष्ट किंवा घटना घडत असेल त्या वेळेला जास्तीत जास्त शाब्दिकता किंवा त्याचं विस्तारित स्वरूप करून किंवा त्याची संकल्पना स्पष्ट करून सांगावी. म्हणजे त्या विद्यार्थ्याला त्याचा कंटाळा पण येणार नाही आणि त्याची संकल्पना किंवा बटणं लावणं असेल किंवा नाडी बांधणं असेल ह्या गोष्टी लगेचच त्या कृतीमध्ये त्याला दिसून येतील. गतिशीलता आणि वातावरणाचा परिचय हा पूर्णतः अंध व्यक्तींच्या जीवनात खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण की गतिशीलता म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला इच्छितस्थळी जायचं असेल तर ती जी गोष्ट आहे तर ती सहज, स्वतंत्रपणे आणि स्वावलंबी आणि सुरक्षितपणे ह्या प्रकाराने आपल्याला त्याला करताना दिली पाहिजे, जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर ह्याचं हे प्रशिक्षण योग्य ते त्याला योग्य त्या वेळेस दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून तो दुसऱ्यांवरती अवलंबून राहणार नाही. त्याच्यानंतर जर आवश्यकता असेल आणि त्या विद्यार्थ्याची आवड असेल, इच्छा असेल तर त्याला आपण ब्रेलसुद्धा शिकवलं गेलं पाहिजे. कारण की ब्रेल किंवा शिक्षण फक्त काही माध्यमाच्या स्वरूपातच दिलं जातं असं न होता त्याचं शिक्षण हे वेगवेगळ्या माध्यमातून पूर्ण होईल ह्याकडे आपल्या सगळ्यांचा कल असला पाहिजे. अध्ययन पद्धती किंवा मूल्यमापन करताना आपण काय बघतो तर शिकवताना ह्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असे बदल केले गेले पाहिजेत. समजा त्या विद्यार्थ्याला लेखनामध्ये समस्या येते, तो लिहू शकत नाही, तर त्यावरतीच अडून न राहता त्या विद्यार्थ्यासाठी तोंडी माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. किंवा काही वेळेस जर त्याला उठावदार चित्रांची गरज आहे, काही वेळेला वस्तूंच्या रूपात तो उत्तरं देऊ शकतोय किंवा काही अजून वेगळ्या माध्यमांची आवश्यकता पडत असेल तर त्या असं अनुकूलन आपण केलं गेलं पाहिजे. त्यानंतर सुस्पष्ट उच्चार, आवाजातील चढउतार यांचासुद्धा उपयोग त्यांना सूचना देताना किंवा काही शिकवताना केला गेला पाहिजे. समजा विद्यार्थी वर्गात आहे किंवा घरातमध्ये आहे तरी इकडे ये, इकडे असं न करता त्याला स्पष्ट सूचना दिली, त्याच्या नावाने उच्चार करून दिली तर तो विद्यार्थी गोंधळणार नाही. त्यानंतर सुस्पष्ट सूचनांमध्ये डावी बाजू, उजवी बाजू, समोर, बाजूला, तिरकं ह्या गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये असावा.
त्यानंतर स्पर्श, श्राव्य माध्यम जे आवश्यक आहे उर्वरित इंद्रियांचा वापर करून त्याचं शिकणं कसं सुलभ होईल याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. लेखी ऐवजी तोंडी माध्यमाचा उपयोग करणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रत्यक्ष अनुभव आणि प्रतिकृतींचं मी तुम्हाला सांगितले, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव देताना जो घरापासून आपण तो अनुभव त्यांना देण्याची सुरुवात करायला पाहिजे की वेगवेगळे स्पर्श असतील, वेगवेगळे आवाज असतील, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे कच्चा बटाटा कसा आहे, उकडलेला बटाटा कसा आहे किंवा भाजलेला रवा, कच्चा रवा, शेंगदाणे, ह्या ज्या गोष्टी आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये असतील तर त्या प्रत्येक गोष्टींचं स्पष्टीकरण असेल किंवा त्याचा रंग, चव, जरी दृष्टीचा अभाव आहे तरी रंग सांगायचा नाही असं न करता त्या गोष्टीचं काय स्वरूप आहे तर ते त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. म्हणजे समाजामध्ये जेव्हा व्यक्ती वावरत असतील, जात असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारची तिथं समस्या जाणवता कामा नये. त्यानंतर ह्या मुलांसाठी टॉकिंग सॉफ्टवेअर असतात, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असतात ज्याचा उपयोग करूनसुद्धा हे विद्यार्थी परीक्षेमध्ये असतील किंवा शाळा स्तरावर असतील तर चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करून घेऊ शकतात. टॉकिंग सॉफ्टवेअरमध्ये आपण बघू शकतो जॉज सॉफ्टवेअर आहे किंवा टॉकिंग बॅक आहे. म्हणजे मोबाईलमध्ये पण ही सुविधा आहे, तसंच कम्प्युटरमध्ये सुद्धा ही सुविधा देण्यात आलेली आहे. तर ह्या गोष्टींचा वापर करून विद्यार्थी चांगल्या प्रकारे परीक्षा देऊ शकतात आणि त्यांचे नोट्स काढू शकतात. त्याच्यानंतर शैक्षणिक सहाय्यभूत सेवा आहेत, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जर पूर्णतः अंध व्यक्तीला ब्रेलची आवड आहे तर त्या अनुषंगाने त्याला ब्रेल किट दिलं जातं. त्या ब्रेल किटमध्ये सुद्धा वेगवेगळे साहित्य आपण बघू शकतो. गणित लेखनपाटी आहे, ब्रेलर आहे, लेखनपाटीचा हा दुसरा प्रकार पण आहे. तर याच्या अनुषंगाने वेगवेगळे साहित्य जे येतं तर ते आपण त्याला उपलब्ध करून द्यायला पाहिजे. ॲबॅकस आहे, त्याच्यानंतर डेझी प्लेअर आहे, स्मार्ट केन आहे, स्मार्ट केन किंवा व्हाईट केन म्हणू शकतो किंवा फोल्डिंग केन आहे ज्याच्याने ते रस्ता क्रॉस करणे आहे किंवा रस्त्यावरून चालणे आहे किंवा इनडोअर आणि आउटडोअर ज्या टेक्निक्स आहेत त्यांना आपण जर त्याचं मार्गदर्शन केलं किंवा प्रशिक्षण दिलं तर ते चांगल्या प्रकारे स्वावलंबी जीवन जगू शकतात. त्यानंतर या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते, हे समग्र शिक्षा असेल किंवा वेगवेगळ्या स्तरावरती सुद्धा त्या योजनांचा लाभ देण्यात येतो. उदाहरणार्थ प्रवास भत्ता असेल, मदतनीस भत्ता असेल किंवा लेखनिक भत्ता आहे किंवा वाचक भत्ता असेल. त्यानंतर प्रोत्साहन भत्ता हा जो फक्त मुलींसाठी दिला जातो. तर ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजना दिल्या जातात. आतापर्यंत आपण शाळा स्तरावरती किंवा त्यांना आवश्यक असलेल्या भौतिक सुविधासुद्धा बघितलेल्या आहेत आणि साहित्य साधनंसुद्धा पाहिलेली आहेत. त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गणित ॲबॅकसचा उल्लेख केला होता. तर तो ॲबॅकस आहे, गणितपाटी आहे, भूमितीय साहित्य आहे. बोनहेमच्या आधारे किंवा उठावदार नकाशे मी जसं सांगितले तर संकल्पना स्पष्ट करण्यासाठी उठावदार गोष्टी किंवा चित्र आपण काढलेली आहे. बोलकं कॅल्क्युलेटर असतं, CCTV आहे, घड्याळ आहे किंवा अजून वेगवेगळे माध्यमं आहेत की ज्याच्या अनुषंगाने हे व्यक्ती स्वावलंबी जीवन जगू शकतात. त्यानंतर परीक्षा पद्धती आणि मूल्यमापन यामध्ये ज्या सुविधा आणि सवलती देण्यात आलेल्या आहेत 16 ऑक्टोबर 2018च्या GR नुसार, तर त्या कोणत्या आहेत त्यात आपण बघूयात. तर प्रथम जवळचे परीक्षा केंद्र त्या विद्यार्थ्यांना देण्यात यावं. प्रति तास 20 मिनिटं अधिक वेळ देण्यात यावा. त्यानंतर कमाल 20 गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयामध्ये विभागून देण्यात यावी. ह्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल बैठक व्यवस्था असावी. अनुकूल म्हणजे त्या विद्यार्थ्याला खालची खोली चढायला नको लागायला किंवा जर समजा त्या विद्यार्थ्याला अजून काही प्रॉब्लेम असेल तर त्याचा त्रास न होता त्या विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था योग्य त्या तऱ्हेने केली पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना लेखनी घ्यायला लागतो तर जेव्हा प्रश्नांची उत्तरं देतो तर ते इतर कुठल्या प्रकारचा गोंधळ किंवा त्यांची समस्या डिस्टर्बन्स होणार नाही याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर अनुकूलनशील साहित्य आणि उपकरणांचा वापर यामध्ये सुद्धा मी सांगितलं की जर त्या व्यक्तीला आवश्यकता आहे की प्रात्यक्षिकाच्या ऐवजी तोंडीची गरज आहे तोंडी परीक्षेची तर त्याप्रमाणे त्यांची उत्तरं घेण्यात यावीत. नंतर प्रात्यक्षिक परीक्षेत तोंडी प्रश्न विचारणे किंवा त्याला आवश्यक असेल तर आवाजाचे साहित्य याचा वापर करणे. आकृत्या, नकाशे याच्याऐवजी पण तुम्ही वेगळे उपप्रश्न देऊ शकता किंवा वेगळं माध्यम निवडू शकता. गरजेनुसार ॲबॅकस किंवा भूमितीय साहित्याचा उपयोगसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर मूल्यमापन करताना गरजेनुरूप अध्ययन शैलीनुसार लवचिकता आणायला असा पाहिजे. मूल्यमापनासाठी सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे प्रश्नपत्रिका
असावी। मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षकांनी त्यांना प्रश्नांचं स्वरूप किंवा त्याचा अर्थ समजून सांगण्यासाठी मदत करावी किंवा सहकार्य करावं आणि त्या अनुषंगाने त्याची काय गरज आहे किंवा त्याच्या काय क्षमता आहे त्याच्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुलभीकरण करणं गरजेचं आहे। त्यानंतर मूल्यमापन करताना अध्ययन शैलीनुसार प्रश्नाचे स्वरूप किंवा अर्थ शिक्षकांनी त्याला समजून देण्यासाठी मदत करावी। प्राथमिक शिक्षणाचा हक्क हा दिव्यांग व्यक्तींसाठी 18 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेला आहे। आता आपण शासकीय योजना कोणकोणत्या आहेत तर त्या बघूयात। दिव्यांग व्यक्तींना नोकरीमध्ये 4% आरक्षण देण्यात आलेलं आहे। वसतिगृह, कॉलेज यामध्ये प्रवेश घेण्यासाठी शिक्षणासाठी 5% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना टॅक्स किंवा कर यामध्ये सुद्धा सवलत देण्यात आलेली आहे। दिव्यांग शिष्यवृत्ती असेल, दिव्यांग कर्ज योजना असेल, व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य इत्यादी विविध योजना शासनाच्या अंतर्गत आपण देण्यात आलेल्या आहेत। शालांत परीक्षेनंतर शिष्यवृत्ती योजना असेल, विशेष क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांना देश पातळीवरती किंवा देशाच्या बाहेर सुद्धा समावेशित होताना आपण बघतो। स्विमिंग असेल किंवा बुद्धिबळ असेल किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये हे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे यश मिळवताना आपण बघतो। त्यानंतर बस व रेल्वे सेवा याच्यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। निरामय हेल्थ सुविधा असेल, संजय गांधी निराधार योजना, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत गोळा होणाऱ्या करामध्ये एकूण 5% निधी हा तिथे राहणाऱ्या किंवा रहिवासी असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेला आहे। अडथळा विरहित वातावरण निर्मिती तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण की दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतः जे काही समस्या जाणवत आहेत तर त्याच्या व्यतिरिक्त आपण समाजाने सुद्धा त्यांना अडथळा विरहित वातावरण निर्मिती कशी करून देण्यात यायला पाहिजे तर त्याच्याकडे खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे। त्यासाठी बस स्टेशन असेल, रेल्वे स्टेशन असेल किंवा इतर ज्या काही शासकीय कार्यालय असतील किंवा जिथे जिथे शक्य आहे तिथं अडथळा विरहित वातावरण निर्मिती असायला पाहिजे। शाळा महत्त्वाचा भाग आहे, जिथे कमोड चेअर असणं गरजेचं आहे, रॅम्पची सुविधा असणं गरजेचं आहे। रॅम्प, त्यानंतर ब्रेल लिपीमध्ये जे काही सूचना आहेत तर त्या शक्य असेल तिथे लावण्यात यावेत असं शासकीय योजनांमध्ये सांगितलेलं आहे। अडथळा विरहित वातावरण निर्मितीमध्ये हा त्याचा भाग येतो। त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड हे दिव्यांग व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचं आहे। त्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शासनाच्या सुविधांचा लाभ घेता येतो किंवा वेगवेगळ्या नोकरीमध्ये असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी त्या व्यक्ती UDID कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्र दाखवू शकतात। नोकरीमध्ये येण्याची आणि जाण्याची वेळ याच्यामध्ये सुद्धा त्यांना व्यक्तींना सवलत देण्यात आलेली आहे। व्यवसाय कौशल्यांमध्ये आपण बघू शकतो की दिव्यांगाच्या तीव्रतेनुसार किंवा क्षमतेनुसार आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं व्यवसाय कौशल्य देऊ शकतो। हे आपण ढोबळमानाने सांगितलेले आहेतच, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा दिव्यांग विद्यार्थी खूप वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करताना आपल्याला दिसतात। तर आपण इथे बघितलं की मेणबत्ती, अगरबत्ती तयार करणे, स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये सुद्धा खूप छान प्रकारे त्यांचा सहभाग आहे। संगणक प्रशिक्षण, जसं मी मागाशी सांगितलं की टॉकिंग सॉफ्टवेअर आहे तर त्याचा उपयोग करून संगणक प्रशिक्षकसुद्धा होऊ शकतात आणि संगणक प्रशिक्षण घेऊ शकतात। शॉप चालवणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं असतील किंवा थेरपी, मसाज करणे किंवा इतर वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये सुद्धा आपल्याला हे विद्यार्थी दिसून येतात। आत्तापर्यंत आपण पूर्णतः अंध विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या शासकीय सुविधा, योजना किंवा भौतिक साधन साहित्य किंवा वेगवेगळ्या उपाययोजना काय करू शकतो हे सर्व पाहिलेलंच आहे, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण बरेच वेगवेगळे रिसोर्सेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। धन्यवाद।